अश्विन पवार, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ अमरावती जिल्हा. प्रशासकीय राज लागल्यापासून जिल्हा परिषद बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणावर निविदा घोटाळा झालेला आहे. त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रारसुद्धा केली. त्या अनुषंगानं एक चौकशी समिती गठीत होऊन चौकशी समितीचा अहवालसुद्धा आला. त्या अहवालात स्पष्टपणे मेन्शन आहे कार्यकारी अभियंता हे दोषी आहे आणि 5 महिने उलटून झाल्यानंतरही आजपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोषींवर काहीच कारवाई केली नाही. याचा अर्थ मुख्य कार्यकारी अधिकारी कुठेतरी भ्रष्टाचाराला पाठबळ देण्याचं काम करत आहे काय, हा एक प्रश्न उपस्थित होत आहे. निविदेसंदर्भात वेळोवेळी तक्रार केल्यानंतर सुद्धा आणि नंतर हे प्रकरण आम्ही मान्य खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे साहेब यांना सांगितल्यानंतर त्यांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा केला आणि पाठपुराव्यानंतर ग्रामविकास मंत्र्यांकडून त्यांनी एक उपसचिव ग्रामविकास विभागाचे उपसचिव श्री प्रशांत पाटील साहेब यांच्या स्वाक्षरीने 26 मे 2025 रोजी डिव्हिजनल कमिशनर विभागीय आयुक्त यांना चौकशीचे आदेश आलेले आहेत. त्याबद्दल आम्ही बोंडे साहेबांसुद्धा आभार मानतो. आणि आपणास मी हे सांगू इच्छितो की भ्रष्टाचारी अभियंता यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावाच. त्याचसोबत जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे जिल्हा परिषद यांनी जे कामात हयगय केली आहे, जे भ्रष्टाचाराला पाठबळ देण्याचं काम केलं आहे, त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. नाही झाली तर तुमची प्रमुख मागण्या काय? आमच्या प्रमुख मागण्या अशा आहे की सर्वात प्रथम जी चौकशी अहवाल आला आहे तो गृहीत धरून डिव्हिजनल कमिशनर यांनी संबंधित भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करावी. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावा. त्यांनी एक सायबर क्राईमसुद्धा केला आहे. त्यांनी माहिती लपवण्याचे काम केलेले आहे ई टेंडरमध्ये, त्याच्यावर कारवाई करावी. आणि मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्री यांनी उच्चस्तरीय SIT नेमावी आणि त्या SITला संघटना पूर्ण कागदोपत्री पुरावे द्यायला तयार आहे अशी आमची मागणी आहे. परिषदमध्ये जे जिल्हा परिषदवाल्यांनी आरोप नाही केला, हा ते जे एक संघटना आहे काय महाराष्ट्र संघटना त्यांनी आरोप केला. जिल्हा परिषदवाल्यांनी कोणीच आरोप नाही केला. आपलं काय मत आहे? त्यांचं कसं आहे की जिल्हा परिषदचे जिल्हा परिषदला जे कायदे लागतात ते लागतात RDDचे आणि ते मागील 3 वर्षापासून जो PWDचा GR आहे सुबेंच्या बाबतीतला तो लागू करा म्हणून ते मागील 3 वर्षापासून सतत इथं त्रास देत आहे सगळ्या लोकांना. आणि आता ते म्हणतात आहे निविदेत मी आज ते वाचलं तर त्याच्यात त्यांनी म्हटलं की जिल्हा परिषदमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झाला म्हणून. आता ते ज्या लोकांनी हे म्हटलं तेच लोक PWD प्रत्येक टेंडर मॅनेज करतात आणि मॅनेज करून तिथे किती करोडोचा आहे का अरबोचा घोटाळा त्याच्याबद्दल बोलत नाही. पण आणि त्याचप्रमाणे ते सिंचन बाकीच्या डिपार्टमेंटला सुद्धा करतात. पण जिल्हा परिषद आली, जिल्हा परिषदमध्ये कसं झालं आहे, जिल्हा परिषदमध्ये पहिले बॉडी होती आणि पुन्हा आता बॉडी येणार आहे. बॉडी आल्यामुळे काय होते की जिल्हा परिषद जी एक स्वायत्त संस्था आहे त्याच्यामुळे ती जे चालवते ती जिल्हा परिषदचे अध्यक्ष, CEO, कार्यकारी अभियंता हे लोक चालवतात. आता त्यांचा काय, त्यांचा इथं काही थाक लागून नाही राहिला. थाक नाही लागून राहिला त्याच्यामुळे ते वारंवार कधी म्हणतात इनोवा घेतली, कधी म्हणतात कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनं इनोवा दिली साहेबांना, अशा अनेक प्रकारच्या त्या तक्रारी ते करत राहतात. आणि मुळात त्यांची जी सवयच आहे, एक तर मला काहीतरी द्या नाही तर मग मी तक्रार करतो. आणि त्याच्या या गोष्टीला काही नाही. त्यांनी बोलताना PWD बद्दल, सिंचन बद्दल आणि दुसऱ्या डिपार्टमेंटबद्दल का नाही बोलत ते? कारण की त्यांची चिरीमिरी होऊन राहिली म्हणून. एका निविदे प्रक्रियेत जिल्हा परिषदमध्ये करोडो रुपयाचा घोटाळा झाला असं त्यांचं म्हणणं आहे. ते इथं काय होऊन राहिलं, इथं त्यांची अरेरावी किंवा मनमानी चालून नाही राहिली म्हणून ते अशा प्रकारचा आरोप करून राहिले. आणि ते स्वतःच PWD मध्ये अनेक मोठा घोटाळा करतात. त्यांच्यावर ते काहीच बोलत नाही. त्यांनी काय करायचं, त्यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घ्यायची आणि सांगायचं की शासनाचे जेवढेही विकासाचे कामं करणारे डिपार्टमेंट आहे त्यांच्यात सगळ्यात भ्रष्टाचार आहे. तर त्याला सगळेच लोक त्याच्यासोबत आम्ही सगळे लोक त्याच्यासोबत जाऊ. त्याच्यात हे ताकद पाहिजे आता म्हणायची की PWD, इरिगेशन, बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये PMJSYमध्ये घोटाळे चालू आहे म्हणून आम्ही बिलकुल जिल्हा परिषदची पूर्ण संघटना त्याच्यासोबत उभी राहू.
नाही तर त्याला काय आहे, त्याची चिरीमिरीसाठी सगळे विषय चालू आहे.